चंद्रपूर शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय। काल संध्याकाळपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळीची हजेरी पाहायला मिळाली। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। तर अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल असुदकर आपल्यासोबत जोडले। तर राहुल, खरं तर चंद्रपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। शेतकरी चिंतेत आहेत, काय सांगशील सविस्तर? होय, कारण काल अचानक सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे चंद्रपूर शहर आहे, कोरपणा आहे, राजुरा तालुका, बल्लारपूर तालुका या ठिकाणी मोठं वादळ आणि पाऊस पाहायला मिळाला। या अचानक झालेल्या पावसामुळे जे घरी जाणारे प्रवासी होते त्यांची मोठी तारांबळ उडाली होती आणि अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटल्याची माहिती आहे। चंद्रपूर शहरातील बऱ्याच भागांमध्ये विद्युत पुरवठा रात्री खंडित होता। तसंच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित असल्याची माहिती आहे। मात्र या झालेल्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मिरची पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर उन्हाळी मूग या पिकाचं नुकसान झाल्याची माहिती आहे। अचानक झालेल्या या वादळी पावसाचं प्रमाण कमी असलं, वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं नक्कीच राहुल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। आपलं